श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे धनत्रयोदशी. या धनत्रयोदशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. आयुर्वेदाची देवता म्हणजे धन्वंतरी होय. धन्वंतरी म्हणजे भगवान विष्णूंचे अंशावतार मानले जातात. धन्वंतरीची उत्पत्ती ही समुद्र मंथनाच्या वेळी झाली असा संदर्भ हिंदू पुराण कथांमध्ये सांगितला जातो. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत कलश घेऊन धन्वंतरी बाहेर पडले होते तेव्हा देव आणि असुरांमध्ये या कलशावरून संघर्ष पेटला होता. धन्वंतरी हे 4 भुजाधारी होते. त्यांच्या हातामध्ये एक आयुर्वेदाचा ग्रंथ, एका हातामध्ये औषधी कलश, एका हातामध्ये जडीबुटी आणि एका हातामध्ये शंख होता. या साऱ्या गोष्टींचा वापर करून मनुष्य जातीला चांगले आरोग्य मिळावं यासाठी उपचार केले जातात असा त्याचा अर्थ आहे. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे फळ देखील आपल्याला काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, तसेच आपल्या घरामध्ये जे काही आजारपण चालू आहे, तसेच मुलांची पाहिजे तशी प्रगती ही होत नाही आणि प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. मग हे सर्व संकटे, समस्या दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे. तर कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. धनत्रयोदशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की धनत्रयोदशीला लक्ष्मीची पूजा केल्याने घरात धन, सुख आणि समृद्धी येते. यासोबतच संपत्तीचा देव कुबेर यांचीही पूजा या दिवशी केली जाते. हिंदू मान्यतेनुसार भगवान विष्णूंचा अवतार भगवान धन्वंतरी यांचा जन्म धनत्रयोदशीच्या दिवशी झाला होता. त्यांची देखील पूजा या दिवशी केली जाते. आता धनत्रयोदशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आपण या दिवशी थोडंसं गोमूत्र घ्यायचं आहे आणि एक आंब्याचं पान घ्यायचं आहे. आता या आंब्याच्या पानाने गोमूत्र आपण सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे. मग बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये सर्व ठिकाणी हे गोमूत्र शिंपडावं. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी आपण थोडंसं पाणी घ्यावं. पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्ही अगदी रांगोळी काढण्याच्या अगोदर स्प्रे करायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही. तसेच हळदीकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते. त्यामुळे आपण या दिवशी उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे. तसेच आपला मुख्य दरवाजा पुसायचा आहे. मुख्य दरवाजावरती देखील हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. आंब्याच्या पानांचा तोरण देखील मुख्य दरवाजावरती लावायचा आहे. 11 आंब्याची पाने घ्यायची आहे. 11 सफेद फुले घ्यायची आहे. प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपण स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. स्वस्तिक आंब्याच्या पानावरती काढल्यानंतर प्रत्येक सफेद फुलावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल अशा प्रकारे 11 आंब्याची पाने आणि 11 सफेद फुलांचं आपण मुख्य दरवाजावरती या दिवशी तोरण लावायचं आहे. असं तोरण जर आपल्या दारावरती असेल तर आपल्या घरामध्ये नेहमी सुख, शांती आणि समृद्धी राहते. आपल्या घरावरती कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही प्रभाव करत नाही. आता या दिवशी आपल्याला विड्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपली जी काही सर्व संकटे चालू आहेत ती दूर होतील व प्रगती होईल. घरामध्ये पैसा देखील येईल. आता या दिवशी एक विड्याचं पान घ्यायचं आहे. अगदी धनत्रयोदशीच्या दिवशी विड्याचं पान तुम्ही खरेदी केलं तरी पण चालेल. या दिवशी विड्याचं पान खरेदी करणे तसेही खूप शुभ समजले जाते. आता विड्याचं पान घेतल्यावरती ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकून हे पान आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो. विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो. तसेच या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो. पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो. पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूंचा वास असतो. पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो. पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो. यामुळे विड्याच्या पानांना अत्यंत महत्त्व आहे. समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले. त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली. ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली. हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला. त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले.
भोजन झाल्यावर देवदेवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले। त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली। त्यामुळे या विड्याच्या पानाला प्राचीन काळापासूनच खूप महत्त्व आहे। तर आपण विड्याचं पान घेऊन देवापुढे बसायचं आहे। आसन घेऊन बसताना काळ्या रंगाचं आसन आपण चुकूनही घ्यायचं नाही। तसेच काळ्या रंगाची वस्त्र देखील परिधान करायची नाही। काळ्या रंगाची बांगडी असेल, काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावायची नाही, कारण की आपण जर काळ्या रंगाचे वस्त्र घालून पूजा केली तर आपली पूजा ही सफल ठरत नाही। आता हा उपाय कोण करू शकतं, तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल। फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही। आता विड्याचं पान घेतल्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे, किंवा तुमच्या घरामध्ये जर अष्टगंध असेल तर अष्टगंध देखील घेऊ शकता। हळदीमध्ये 2 थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि आपल्याला या विड्याच्या पानावरती माता लक्ष्मीचा एक मंत्र लिहायचा आहे। ह्रीम श्रीम असा माता लक्ष्मीचा मंत्र आपण त्या विड्याच्या पानावरती लिहायचा आहे। आपलं करंगळी जवळचं जे बोट आहे त्या बोटानेच आपण त्या विड्याच्या पानावरती हा मंत्र लिहायचा आहे। त्यानंतर हा मंत्र लिहून झाल्यानंतर या विड्याच्या पानाचा देठ आपल्याला माता लक्ष्मी समोर करायचा आहे। आता हा उपाय करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। तर आपण एक प्लेट घ्यायची आहे, त्याच्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे, तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्यानंतर जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणे शक्य असेल तर आवर्जून कणकेचा दिवा बनवावा। या कणकेमध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर थोडीशी हळद टाकायची आहे, कारण की इच्छापूर्तीसाठी कणकेचा दिवा हा खूप प्रभावी ठरतो। आणि कणकेचा दिवा बनवणे जर शक्य नसेल तर मातीची पंती घेतली तरी पण चालेल। याच्यामध्ये आपण शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल, मोहरीचं तेल टाकू शकता। आता या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायचं आहे। लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग आपण त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे। तसेच एक हिरवी वेलची देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे। हिरवी वेलची ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। असा दिवा जर आपण या दिवशी जर प्रज्वलित केला तर आपल्याकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते व आपल्या सर्व इच्छा मनोकामना माता लक्ष्मी पूर्ण करते अशी मान्यता आहे। या दिव्याने माता लक्ष्मी ही प्रसन्न होते। त्यामुळे असा दिवा आपण उपाय करायच्या अगोदरच देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे। अगदी दिवसभर जरी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर दिवसभर तुम्ही प्रज्वलित करू शकता, किंवा सायंकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा जर आपण आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित केला तरी पण चालेल। आता आपण हे विड्याचं पान माता लक्ष्मी समोर ठेवल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या ह्रीम श्रीम या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। अगदी मनापासून आणि श्रद्धेने हा जप करावा। तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल, पण आपल्याला हा मंत्र 108 वेळा म्हणायचाच आहे। त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना माता लक्ष्मीला सांगायची आहे। कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, मग घरामध्ये पैसा येत असेल पण तो पैसा स्थिर राहत नसेल किंवा संतान प्राप्ती होत नसेल, नोकरी मिळत नसेल, जे काही आहे ते आपण माता लक्ष्मीला सांगायचं आहे। ते पान आपल्याला माता लक्ष्मी समोर तसंच राहून द्यायचं आहे। आता धनतेरसच्या दिवशी रात्रभर हे पान तिथेच ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपली अंघोळ झाल्यानंतर आपण देवपूजा करायची आहे। त्यानंतर हे पान तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकू शकता। आपण तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाखाली हे पान टाकलं तरी पण चालेल, किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही हे पान प्रवाहित करू शकता। यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो व आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा।